सोडणार नाही मी. लवकरच बाहेर येईन. या सुऱ्या खाई पोलिसांच्या लाथा. इंदूचं एक केस पण वाकडा करू शकला नाही. मस्त बोलतोय. इंदू चल मी येते. मला जावं लागेल. अगं आलीस तर थांब की थोडा वेळ. वेळच तर नाहीये ना ग. खूप कामं पेंडिंग आहेत. पण पुन्हा नक्की भेटू. हा चल. आणि हो इंदू, तू ना तू अगदी लहानपणासारखेच आहेस. एकदम निर्मळ, क्यूट. आणि हो कॉंग्रॅट्स, नवरा एकदम छान निवडलायस. हा साथ देणारा, प्रेम करणारा. हा सगळा प्रकार सुद्धा अधोक्षजमुळेच कळला आम्हाला. आणि हा पुरावा शोधण्यासाठी अधोक्षज महाराजांनीच खटपट केली. इंदू, प्राऊड ऑफ यू. म्हणजे तू खरंच कमाल आहेस. म्हणजे सगळ्यांनी तुझ्यावरती आरोप केले पण तू मागे नाही हटलीस. तू आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहेस. नेटानं लढू शकले ते फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यामुळे. नवरा साथ देणारा असेल ना तर बाई अख्ख्या जगाशी लढू शकते. व्यंकू महाराज खरं सोनं माझा अधोक्षज आहे. कौतुक करायचंय ना तर त्याचं करा. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. साही विवाद करिता पडिले प्रवाही. ते तू भक्ता लागे पावसी लवलाही. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. क्लेशांपासून सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा. नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी.
इम्या मला माहिती आहे ते स्पेशल क्लायंट आहे म्हणून, पण थांब ना, तासभर थांबायला लावून त्यांना. तू सांभाळून घेशील प्लीज. अरे सांभाळ ना, तुला येताना आणतो काहीतरी, इमरती आणतो. अरे आणतो इम्या बोलतो ना तर. दरवाजा उघडा आहे. असू दे, मी नाही भीत कुणाला. अगं बघ, येईल झोपलं तर ऐकणार नाही. सोड, जाऊ दे बाला. अगं इंदू सकाळी आता कोणी बघितलं तर. इंदू 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 अगं काय करते तू? मला दुकानावर जायचंय, उशीर होतोय. तुम्हारे प्यार में हम दिन को रात कहेंगे. इंदू अगं काय करते तू? हे मला दुकानावर जायचं, तू वेळ झाली. छोटा आदू नको का आपल्याला? अगं इंदू उशीर होतोय मला, पण ते दुकानावर जायचं. बचाव बचाव. इंदू इंदू आगाऊ विचार करू नकोस. काय? हे कशासाठी? शर्ट द्यायचं होतं तुला. घे, आणि हेच घालून जा. नवीन कशासाठी? कशासाठी म्हणजे मीटिंगला जातोयस ना, नवीन क्लायंट आहे. इच्छा तर होती माझी, पण आता छोट्या इंदूचं काम जास्त महत्वाचं वाटतंय. आगाऊपणाने. आणि तू करत होती ते? आदूच्या इंदूला सगळं माफ. तुला माहितीये, तू खूप भारी आहेस. तू मला कधीच जज करत नाहीस. आपलं लग्न झालं तेव्हा माझं प्रेम नव्हतं तुझ्यावर, पण तू तुझ्या वागण्यानं बोलण्यानं मला प्रेमात पाडलंस रे. तू सतत माझ्या सोबत असतोस. आताही तुझ्या पद्धतीनं माझी साथ दिलीस ना, त्यामुळे तुझ्याविषयी माझ्या मनात आदर खूप वाढलाय. मी खूप लकी आहे की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. कुठल्याही मुलीला असा सपोर्ट करणारा, तिला समजून घेणारा नवरा पाहिजे असतो. थँक्यू आदू, थँक्यू. असं कोरडं थँक्यू नको मला. आदू, अगं तूच तर म्हणली ना की शर्ट उतारो. नाही काढतो ना शर्ट. काढतो ना. हे शर्ट घे आणि घे घालून ये बाहेर. आदू नाही. रत्ना, या लढाईत पुन्हा एकदा इंद्रायणीने सगळ्यांना मात दिली. तुला सुद्धा तळतळाट, विस्कोट, विद्येत कच्ची राहिलीस, शक्तीत कच्ची राहिलीस, आणि समोरचा शत्रू तुझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत भारी ठरलाय. माहितीये मला, पण म्हणून माझ्या बाबांचा झालेला अपमान मी विसरून जाऊ? मला तिला संपवायचंय. हे रागाचं हत्यार हीच तुझी ताकद आहे. त्याला वाया घालवू नकोस. या अग्निपरीक्षेमुळे गावात त्या इंद्रायणीची इमेज खूप मोठी झाली आहे. घरात सुद्धा कौतुकाला सीमा नसणार आहे तिच्या. ज्या प्रकारे ती इंद्रायणी अग्निपरीक्षेला सामोरी गेली आहे ना, मानलंच पाहिजे. आणि अशा बाईला हरवायचं म्हणजे तुझ्याकडून अधिकाधिक साधना व्हायला हवी. विद्या अधीन झाली पाहिजे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
शत्रू कितीही मोठा असला तर त्याची काही ना काही कमकुवत जागा असतेच. ती शोधायची. आणि मग पूर्ण ताकदीने वार करायचा. रत्ना, तुला त्या इंद्रायणीची कमजोरी कळली का? हा, मला सांगून टाक, म्हणजे मी डायरेक्ट अटॅक करते आणि नेस्तनाबूत करून टाकते तिला. अति घाई संकटात नाही. जे करशील ते शांतपणे करशील. इंद्रायणीची क्षमता म्हणजे तिची श्रद्धा आणि तिची मर्यादा सुद्धा तिची श्रद्धाच. मग त्याला काही तोड? तोड एकच, तिच्या प्रेमाची माणसं तोड. इंद्रायणीने तिच्या स्वतःभोवती भक्तीचं कवच तयार केलंय. तिच्या प्रेमाच्या माणसांवर आघात झाला आपोआप मोडून पडणार. मग इंद्रायणीची मोडायची वेळ आली आहे. तिला मोडणार आणि संपवून टाकणार. शर्ट किती शोभून दिसते. असं वाटतं घट्ट मिठी मारायला. तू आपण कुठे बघ तरी. घ्या. आता एक बायको आपल्या नवऱ्याशी 2 शब्द गोड बोलू शकत नाही का? नाही ना? तू जा आता. अगं, नाही, मस्करी तू जा जा. श्रीकला,